प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक गतिमान करत कृषी समृद्धी साधणार राज्यमंत्री पंकज भोयर। कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार भाव संपूर्ण राज्याला दिशादर्शक। सहकारी संस्था टिकल्या तर तळागाळापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करता येईल। सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक गतिमान करीत कृषी समृद्धी साधण्यासाठी अनेक निर्णय केंद्र व राज्य शासनाकडून घेण्यात आले। याचाच भाग म्हणून ग्रामीण भागातील सहकारी सेवा संस्था अधिक सक्षम करण्यासाठी संस्था नियुक्त सचिवांना जिल्हा देखरेख सहकारी संघामध्ये समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला असल्याचे प्रतिपादन सहकार गृहनिर्माण शालेय शिक्षण व खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले। त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे विकास सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण आणि केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने गटसचिवांची कार्यशाळा संपन्न झाली। त्यावेळी ते बोलत होते। या कार्यशाळेला आमदार अमल महाडिक, कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक सहकारी संस्था डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि सेवा सोसायट्यांचे गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार अमल महाडिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सहकाराची पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे। या जिल्ह्याचा आदर्श घेऊन देशभर सहकार चळवळीची वाटचाल सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गटसचिवांची संख्या वाढवून एका सचिवाकडे असलेला 2 ते 5 गावांचा ताण कमी करण्याची मागणी त्यांनी केली। सचिवांच्या योगदानातून गावांना आर्थिक समृद्धी मिळत आहे। सुरू असलेल्या संगणकीकरणात लवकरच जिल्हा 100% काम पूर्ण करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली। जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी सादरीकरणातून जिल्ह्यातील सहकार विषयक आकडेवारी आणि यशकथा मांडल्या। ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आता प्रगत सहकार जिल्हा म्हणून होत आहे। प्रत्येक घरात सहकार पोहोचवण्याचे काम सेवा सोसायट्यांनी केले आहे। कर्ज पुरवठ्यात सहकार क्षेत्राचा वाटा 65% आहे। तो राज्यात सर्वाधिक आहे। आता पारंपरिक काम बंद करून अधिक पारदर्शी आणि गतिमान काम करण्यासाठी सर्व सोसायट्या संगणकीकृत करण्यात येत आहेत। पुढील 15 दिवसात सर्व सेवा सोसायट्या संगणकीकृत होतील असेही त्यांनी सांगितले। कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। मान्यवरांचे स्वागत जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी केले। सूत्रसंचालन मिलिंद ओतारी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर यांनी केले। जिल्ह्यातील सहकार विषयक कामकाजाची संख्यात्मक आकडेवारी। जिल्ह्यात एकूण 13,413 सहकारी संस्था आहेत। यात प्रामुख्याने विविध कार्यकारी सहकारी संस्था 1958, सहकारी पतसंस्था 1419, दुग्ध संस्था 6329 तर नागरी सहकारी संस्था 41, गृहनिर्माण संस्था 630, मजूर संस्था 322 आहेत। 1958 विकास संस्थांमध्ये 901 सचिव संख्या आहे। तसेच 1958 मधील 26 संस्थांकडे 26 कोटीपेक्षा जास्त खेळते भांडवल आहे। 113 संस्थांकडे 1 ते 10 कोटीचे भांडवल आहे। यातील संगणकीकृत काम सुरू असलेल्या 1751 संस्था आहेत। जनऔषधी केंद्र 6 संस्थांमार्फत सुरू आहे। जिल्ह्यात धान्य साठवण गोदामे 504 असून 1,94,000 मे टन क्षमता आहे। CSC सेंटर सुरू केलेल्या 1155 संस्था आहेत। प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू केलेल्या 82 संस्था आहेत। 1955 मधील एक व्यवसाय सुरू केलेल्या 1240 संस्था आहेत। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।